हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. आणि स्तोत्रसंहिता नीतिसूत्रामध्ये असं लिहिलंय, सगळ्या रक्षणीय गोष्टीपेक्षा आपल्या मनाचं रक्षण कर. आणि शैतानाला माहितीये ह्याचं मन, याचे विचार जर मी ताब्यात घेतले ना तर मी याला ताब्यात घेतल्यासारखं आहे. कारण बायबल सांगतं जिथे धन आहे तिथे तुझं, म्हणजे विचार करा हे मन कुठं कुठं पळतं. हालेलुया. एक सिंपल उदाहरण देते, तुम्ही दोघं पुढे या. असा फिर. आता हे आशिष पास्टरचं मन आहे आणि आशिष पास्टर आहे. हा, आता हे मन जिथे जाईल ना तिथे आशिष पास्टर जातील. जा फिरा. ही तुझ्या मनाची स्थिती. नेमकी जाऊ तरी कुठं? हे ऍक्च्युअल आशिष पास्टरचं मन आहे. जिथं मन जाईल. अरे जरा पवित्र आत्म्याची बुद्धी वापर सर्वेश. हा, आली का बुद्धी? जिथे मन आहे तिथे तुम्ही आहे. जिथे मन गेलं तिथे तुम्ही गेले. कम ऑन. जिथे मन गेलं म्हणा, जिथे मन गेलं तिथे मी गेलो. हा, उलट करायचं का आपण? हा, प्रेज गॉड. थँक्यू. कळलं तुम्हाला? माझं मन जर आज म्हणते तू निराश आहेस तर माझं शरीर असं चालेल. मी कसं चालेल? दमल्यासारखा, थकल्यासारखा ना. मला आता कशातच इंटरेस्ट नाही राहिला. का? कारण मन निराश आहे. आणि माझं मन जर खुश आहे तर मी काय करेल? मी मटण आणल, बिर्याणी बनवल, आनंदाने खाईल, सगळ्यांना खाऊ घालीन. आज मूड आहे. सेम शैतानाला माहिती आहे प्रियांनो की जर त्याने तुमच्या मनावर हल्ला केला ना तर तो तुमचं सगळं जीव, शरीर, प्राण, फायनान्स ताब्यात घेऊ शकतो. 2 वर्षात मी एक गोष्ट शिकले, आनंदात आणि निराशेत या दोन्ही क्षणात कधीच निर्णय घ्यायचा नाही. शिकून घ्या, लिहून घ्या, डोक्यात फिट करा. म्हणा, आनंदात आणि दुःखात, निराशेमध्ये. कळलं तुम्हाला? शेजारच्याला सांगा, आनंदात आणि निराशामध्ये कधीच निर्णय घेऊ नका. निर्णय घेताना नेहमी शांत रीतीने निर्णय घ्या. हालेलुया. कारण आनंदात आणि निराशेत निर्णय घेतलेले कधीच टिकत नाही. दोघींकडनं पस्तावा येणार. खूप लोक देवाच्या महिमेपासून वंचित झाले कारण ते प्रभूपासून लांब पळाले. कसे झाले? दूर पळाले. आणि लोकांचं देवापासून लांब पळण्याचं जे मूळ कारण आहे ना ते त्यांचं मन आहे. लोक देवापासून लांब पळतात याचं मूळ कारण त्यांचं मन आहे. कारण त्यांच्या मनाला ते खात आहे. मी योग्य नाही, मी घाणेरडा आहे, मी चुकेल आहे, मी देवाच्या महिमेला पाहू शकत नाही. बायबल सांगतं जर तू जुन्या कराराप्रमाणे विचार करशील,
येशू ख्रिस्त स्वतः बोलला, 10 आज्ञा तुला दंडास भाग पाडता, माझं प्रेम तुला कृपेस भाग पाडतं. हालेलुया. 10 आज्ञा तुला दंडास भाग पाडता. कारण एक जरी तू मोडशील तर पूर्ण 10 आज्ञा मोडल्यासारखं तू आहे. पण जर तुम्हाला परमेश्वराचा अनुग्रह कळाला आणि तुम्ही नम्रतेने प्रभूजवळ पुन्हा आले तर तुम्ही कृपेला अनुभवाल. ह्या 2 वर्षात मी हे शिकले, लोकांचं जीवन सोपं नाहीये. पहिले माझ्यामध्ये एक असा ऍटिट्यूड होता, तो मी तुम्हाला नाही सांगणार, तो त्याला माहितीये. जेवढी जेवढी मी वर उचलत गेले ना, तेवढी तेवढी मी खाली तुटत गेले. आणि तेवढी जास्त मी लोकांना समजू लागले. कळलं? कळतंय का? जोपर्यंत तुम्ही त्या परिस्थितीतून जात नाही तोपर्यंत तुम्ही लोकांना समजून घेऊ शकत नाही. येशूने स्वर्गातूनच थेट तारण का नाही दिलं? तो अनुभवायला आला आपल्याला आजार काय. कारण त्याने कधीच आजार पाहिला नव्हता. तो स्वर्गातला व्यक्ती स्वर्गामध्ये रडणं नाहीये. येशूला रडणं माहित नव्हतं. येशूला पेन काय, त्रास काय हे माहिती नव्हतं. हालेलुया. म्हणून तो पूर्ण मानव बनून आला तुम्हाला आणि मला समजून घेण्यासाठी. हालेलुया. कळतंय का तुम्हाला? पूर्णपणे त्याच्या हातात ठोकलेले खिळे, त्याच्या पायात ठोकलेले खिळे, त्याच्या पोटातला बाला, त्याच्या डोक्यावरचे काट्याचा मुकुट, आमेन, त्याच्या पाठीवर बसलेले फटके त्याने पूर्णपणे अनुभवले. त्याने तुम्हाला आणि मला पूर्ण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. किती ब्लेस्ड आहेत आपण. आमेन. तसंच जर लोक देवापासून लांब पळताना त्याचं कारण त्यांचं मन त्यांना सतत दोषी ठरवत असतं. म्हणून पौल काय म्हणतो? पिछला सब भूल कर मैं आगे दौड़ा चलूं, जो मेरे लिए धन था उसको मैं त्याग दूं. पिछला सब, पिछला मैं आगे, जो मेरे लिए धन था उसको मैं त्याग दूं, कि मैं पाऊं उससे पुरस्कार. कोणाकडून पुरस्कार हवाय? मैं चाहूं कि मैं पाऊं उससे पुरस्कार. दौड़ा मैं जाऊं, मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु. मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु. आमेन. जोपर्यंत जुनं विसरणार नाही, जोपर्यंत पास्ट सोडणार नाही, महिमा पाहू शकणार नाही. कळतंय? जोपर्यंत तुम्ही तुमच्या चुकांना विसरणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही.
भलेही तुम्ही आता त्या चुका करत नसाल, चला मी तुमच्याशी बोलते. तुम्ही खुश आहे का? जोरदार टाळ्या वाजून परमेश्वराला धन्यवाद द्या. जोपर्यंत जुनं जाणार नाही, नवीन कसं येईल? तू अशा देवावर विश्वास ठेवत आहेस जो तुझ्या जागेवर येऊन मरू शकतो आणि तुला जीवन देऊ शकतो. शकतो काय? दिलंय. आमेन. मी खूप दाबण्याचा प्रयत्न केला जेव्हापासून पुलपिटवर आले. परमेश्वर म्हणतो या चर्चला सांग 2 महिन्यात एक अपग्रेड लेवल ह्या चर्च मध्ये बघणार, एक वेगळाच पन्ना पलटणार आहे. किती महिने? 8 हफ्ते. 8 हफ्ते चर्च. देव काहीतरी भयंकर इथे करणार आहे. हालेलुया. रिसीव इन द नेम ऑफ जीसस. मी खूप म्हटलं काय सारखं 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 सारखं, पण हालेलुया, देवाने ठरवलंय तो करून राहील. आमेन. एक नेक्स्ट अपग्रेड लेवल काय ते मला पण माहिती नाही. शराबा संदेरे बेना खोंदा नमाशे. जकर्या 3:3 किंवा 1 पासून वाचूया. तेव्हा मुख्य याजक यहोशवा हा परमेश्वराच्या दिव्य दूतांसमोर उभा आहे व त्याचा विरोध करण्यासाठी सैतान त्याच्या उजवीकडे उभा आहे असे त्याने मला दाखवले. मग परमेश्वर सैतानास म्हणाला, अरे सैताना, परमेश्वर तुला धमकी देव. यरूशलेम आपलीशी करणारा परमेश्वर तुला धमकी देव. हा अग्नीतून काढलेले कोलीत नव्हे काय? यहोशवा मलिन वस्त्रे परिधान करून त्या दिव्य दूतापुढे उभा होता. त्याच्या समोर जे उभे होते त्यांना तो उत्तर दाखल म्हणाला, त्याच्यावरची मलिन वस्त्रे काढा. तो त्याला म्हणाला, पहा, मी तुझा अधर्म तुझ्यापासून दूर केला आहे. मी तुला उंची पोशाख घालत आहे. मी म्हणालो, त्याच्या डोक्याला त्यांनी स्वच्छ मंदिर घालावा. तेव्हा त्यांनी त्याला स्वच्छ मंदिर व पोशाख घातला. बस बस बस. नंतर प्रमुख याजक यहोशवा, हा यहोशवा मोशेचा यहोशवा नाहीये, हा यहोशवा एक याजक आहे. आमेन. आमेन. यहोशवा हा देवाच्या दूतापुढे उभ्या असल्याचं मला दिसले आणि सैतानही तिथे दूतांच्या उजव्या बाजूला होता आणि तो यहोशवावर पुष्कळ आरोप करत होता. शैतानाचं काम आहे दोष काढणं, आरोप लावणं. काय काम आहे त्याचं? यहोशवा महायाजक म्हणजे एक मोठा पुढारी, कलिसियाचा सेवक, परमेश्वर आणि त्याच्या दिव्य दूतांसमोर उभा आहे आणि त्याच्याच उजव्या बाजूला शैतान पण उभा आहे. तुम्हाला माहिती आहे शैतानाला स्वर्गात एंट्री आहे. आज पण तो जाऊ शकतो. इतकं गहन आणि गूढ ना. लक्ष द्या माझ्याकडे. आजही तो परमेश्वरासमोर उभा राहतो आणि म्हणतो, या प्रिया स्वरूपनी एवढ्या चुका केल्याय, कसं काय तू तिची साथ देतोयस? मला तर दिली नाही. आमेन. कळतंय का? काय करायला जातो तो? दोष लावायला. समजतंय? मी तुमचं नाव घेतलं तर उगाच तुम्हाला राग येईल म्हणून मीच पापी. हालेलुया. काय करायला जातोय? हिने एवढ्या चुका केल्या आहेत तरी तू हिला इतकं प्रेम का देतोयस? का हिच्या सगळ्या समस्या सॉल्व्ह करतोयस? मला का थेट खाली पाडलं? असा प्रश्न तो देवापुढे करायला जातो. मग देव काय म्हणतो माहितीये का? तू चूक केली पण तू अजून मान्य नाही केली.
तिने चुका केल्या, मान्य केले ना, अजून मलाच गौरव देतीये. हा फरक आहे त्याच्यात आणि आपल्यात. कळलं? वळलं? हालेलुया. शैतान अजून पण गिल्टी नाहीये की तो काहीतरी चुकलाय, पण तो काय करतोय? आपल्याला गिल्ट मध्ये टाकतो की तू चुकलास. आपल्याला पण माहिती आहे आपण चुकलोय. तुम्हाला माहिती आहे तुम्ही चुकलेत, पण तुझ्या चुकीच्या परिस्थितीत जर तू ख्रिस्ताला धरून ठेवलंय तर प्रभू तुझ्या बुराईतनं भलाई उत्पन्न करू शकतो. लांब नाही पळायचं, जवळ जायचं. चुकतो तेव्हा लांब नाही पळायचं. काय करायचं? जर हा फोन आहे, हा फोन आता समजा इथं कोणतरी आहे, मी जर जवळून मारला तर जास्त लागल का कमी लागल? पण तोच व्यक्ती लांब पळाला आणि मी असा फेकून मारला, काय होईल? फोन नाही हो, त्या माणसाचं काय होईल? जास्त लागल ना. माझ्या फोनला काय नाही होऊ शकत, तो पण खूप सामर्थ्य आहे. हालेलुया. कळतंय का? जेव्हा आपण चुकतो आणि लांब पळतो ना, जास्त जोरात फटका बसतो. कोणाचा? देवाचा. पण जर आपण जवळ गेलो, क्षमा मागितली, आणि जसाही देव तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल त्याला आठवल की अरे मी तर प्रेम करतो याच्यावर, मी कसं काय याला दंड देऊ शकतो. हालेलुया. किती प्रेम करतो देव तुमच्यावर माहिती का तुम्हाला? मला माहित नाही तुम्हाला किती आनंद होईल किंवा नाही होणार. देव तुमच्यावर किती प्रेम करतो माहितीये का? किती प्रेम करतो. आजकालचं प्रेम, आजकाल फोन आले आणि ज्याला जो व्यक्ती प्रेमळ वाटतो तो त्याचं प्रोफाईल, डीपी, व्हॉट एव्हर काहीतरी ठेवतो, है ना? हो की नाही? तुमच्या फोनवर जर तुम्हाला तुमच्या आईवर प्रेम असेल, तुम्ही आईचं वॉलपेपर ठेवता. जर तुम्हाला तुमच्यावर प्रेम असेल तर तुम्ही तुमचं वॉलपेपर ठेवता. तुमच्या मुलांवर प्रेम असेल, मुलांचं असतं वॉलपेपर, है ना? हो की नाही? हे तर तुम्ही आत्ता कुठंतरी करताय. जगाच्या सुरुवातीपासून तुमच्या निर्मितीच्या अगोदर परमेश्वराने तुमचा चेहरा त्याच्या हातावर कोरून ठेवलाय. त्याचं इतकं प्रेम आहे तुमच्यावर. हालेलुया. किती प्रेम आहे. रोज तो तुमचा चेहरा पाहतो. तुम्ही जितके लांब पळता तितका त्याला त्रास होतो. जर माझ्या मुलांनी काही चुकी केली आहे तर मला काय वाटेल माहिती का? त्यांनी यावं, माझ्याशी बोलावं, क्षमा मागावी, म्हणजे मी त्यांना माफ करून सोडून देईन. बरोबर? माझं हृदय रागाने भरलेलं तर आहे, पण मला काय वाटतंय की यावं त्यांनी, माझा राग शमवावा. समजतंय का? माझ्याशी बोलावं, मी परत करणार नाही असं मला म्हणावं, म्हणजे मी त्यांना काय करेल? क्षमा करेल आणि मी पुन्हा त्यांच्या बरोबर नॉर्मल राहील. सेम देवाला वाटतं की हा व्यक्ती चुकलाय पण याने माझ्याकडे यावं, बसावं, क्षमा मागावी, मला आश्वासन द्यावं की तुम्ही करू शकता किंवा करू शकत नाही ती दुसरी गोष्ट आहे, पण निदान देवाजवळ जा आणि त्याला म्हणा प्रभू परत नाही होणार, आय एम सॉरी. तो माफ करतो, तो संधी देतो. आमेन. म्हणा, देव संधी देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. देवापासून लांब पडणं हे सॉल्युशन नाहीये. जेव्हा तुम्ही चुकता
आणि जेव्हा शैतान तुमच्या मनाला गिल्ट मध्ये टाकतो, तो स्वतः तर कधी गेला नाही त्याच्यात का? आज पण शैतान आहे का? एक देवाचा दिव्य पुत्र शैतानाच्या रूपात आज फिरतोय, लोकांच्या मनावर हल्ले करतोय का? कारण त्याने त्याचं हृदय पश्चातापात नेलंच नाही. कधी तुम्ही पूर्ण बायबल मध्ये वाचलंय का की शैतान म्हणाला, हे देवा मला क्षमा कर? नाही. आणि मग तो फरक असल्यामुळे आपण शैतानापुढे विजयी होतो. कारण येशू ख्रिस्ताच्या आल्यानंतर आपल्यामध्ये ख्रिस्ताचं हृदय देवानी ओतलं. हालेलुया. जखर्यामध्ये लिहिलंय, यहोशवा नबीला शैतान काय करत होता? त्याला पुष्कळ आरोप त्याच्यावर लावत होता. तेव्हा देव शैतानाला म्हणाला, अरे सैताना, तू यहोशवावर केलेले सर्व आरोप मी नाकारत आहे. आत्म्यात जागे व्हा, जरा जागे व्हा. हालेलुया. जेव्हा तुम्ही देवापुढे उभे राहता, जेव्हा तुम्ही प्रार्थनेला जाता, तुम्ही तुमच्या चुका मान्य करता आणि शैतान म्हणतो, ए नालायका, परत आला तू? परत कसं काय तू देवाजवळ आला? तू देवाजवळ येऊ शकत नाही. तू असे घाणेरडे कृत्य केले आहेस. हालेलुया. आज येशू ख्रिस्ताच्या नावात मी तुमच्यावर घोषणा करते, जे जे आरोप शैतानाने तुमच्यावर लावले आहेत, जे तुमचा पास्ट आहे, आज येशूच्या रक्तात तो नाकारत आहे. हालेलुया. कोण नाकारतोय? देव. कोण नाकारत आहे? देव. तुम्हाला हे कळलं पाहिजे की देवाची किती प्रीती आहे तुमच्यावर. लांब पळून नाही होणार. मी धावलो सगळीकडे, मी शोधलं सगळीकडे, मी फिरलो सगळीकडे. येशू सारखा आहे का बरं? मी फिरले ना 2 वर्ष सगळीकडे. हालेलुया. जोपर्यंत त्या दुःखातून मी गेले नाही, तोपर्यंत मी लोकांना समजू शकले नाही. आज मला देवाचं हृदय कळतं. ही खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्यापैकी क्वचित लोक असतील ज्यांना देवाचं हृदय माहिती असेल. खूप गरजेचं आहे देवाचं हृदय समजणं. तो आता रडतोय का हसतोय? तो आता ह्या क्षणी काय म्हणतोय? मी कधी कधी बोलते बघा, परमेश्वराचा दूत माझ्या बरोबर उभा आहे, येशू ख्रिस्त माझ्या बरोबर उभा आहे, माझ्यासाठी टाळ्या वाजवतोय. मी कशी जोक नाही मारत. तुम्ही म्हणता ना शैतान शैतान, त्याचे दात पुढं 2 शिंग. अरे इतका सुंदर आहे ना तो. जी गोष्ट तुम्हाला अट्रॅक्ट करतीये ना, वाव किती सुंदर आहे, इतका सुंदर आहे तो. हालेलुया. ज्ञाना वाचून माझ्या लोकांचा नाश झाला असं बायबल सांगतं. देवाचं हृदय जाणून घेण्याचा प्रयत्न करा की नेमकी आता तो तुमच्याबद्दल काय विचार करत असेल. मी नाही म्हणत आहे की पाप करत बसा आणि रोज म्हणा तुझी कृपालय महान आहे, कृपालय महान आहे, कृपा. नाही नाही नाही. काही लोक स्टक झालेत लाईफ मध्ये. काय झालेत? थांबून गेले. एका व्यक्तीला मी म्हंटल की तुम्हाला मी ख्वार मध्ये उभं करते, या बापरे मला भीती वाटते, मी जर चुकले बिकले तर. मी म्हटलं हा कोणता आत्मा आहे ज्याने ढीगभर चुका केल्या, ते म्हणता आम्हाला पुढे उभं करा. जोपर्यंत तुम्ही जुन्या गोष्टीत अडकाल, नवीन गोष्टी तुमच्या जीवनात येऊ शकत नाही. एक पाळक होते, नीट लक्ष द्या माझ्याकडे.
पालकांच्या लाईफमध्ये काही घडामोडी होऊन गेल्या आणि ते म्हटले की आता मी सेवा नाही करू शकत. त्यांनी सेवा बंद करून टाकली. लोक त्यांना म्हणायचे, पास्टर काही नाही, तुम्ही सुरू ठेवा चर्च. ते म्हणायचे, नाही मी लायकीचा नाही. म्हणा, मी लायकीचा नाही. म्हणा, किती वेळा बोलतो आपण असं? किती वेळा बोलतो मी लायकीचा नाही असं? आपण किती वेळा बोलतो? जेव्हा देवासाठी काही काम करायचं असताना आपण काय म्हणतो? मी लायकीचा. आणि त्यांनी चर्च बंद करून टाकलं. देवाला आवडलं का बरं हे? देवाला आवडलं का? का नसेल आवडलं? सिंपल आहे. परमेश्वर म्हणतो, जर तुझ्याकडनं चुका घडत आहेत आणि तू माझी सेवा करत होता आणि तुझ्याकडनं चुका झाल्या आणि तू ती सेवा सोडून आता शांत बसलाय, तर मग माझं बलिदान काय कामाचं? कळतंय तुम्हाला? माझं बलिदान काय कामाचं? जर तू गिल्ट मध्येच राहिलास, तू त्या चुकांमध्येच राहिलास, तर माझं बलिदान काय कामाचं? समजतंय का? याकोब भामटा होता, भामटा. देवाला माहित नव्हतं? माहित होतं का नाही? एसाव आणि याकोब. आणि काय केलं त्यांनी? चुका केल्या. भामटेगिरीने त्याने मोठ्याचं पद आपल्याकडे ओढून घेतलं. बापाचा जो मोठा मुलाचा जो आशीर्वाद असतो भामट्यापणाने घेतला. पण खरं पाहायला गेलं तर देवाने त्याच्या सतकृत्याने त्याला आशीर्वाद नाही दिला, तर तो त्या कामासाठी निवडला गेलेला होता, म्हणून तो ब्लेस झाला. हालेलुया. कोणी इथे म्हणाल का मी खूप पुण्य केले म्हणून मला येशू भेटला? बायबल सरळ सांगतं की मी धार्मिकांसाठी नाही तर धार्मिकांसाठी आलो आहे. मी पापी लोकांसाठी आलो आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त जेव्हा क्रूसावर होते आणि त्यानंतर जेव्हा ते पृथ्वीच्या भूमध्यभागी गेले, तेव्हा त्यांनी त्या लोकांची विशेष करून भेट घेतली जे नोआच्या काळामध्ये पाण्यामध्ये त्या प्रलयामध्ये मरून गेले होते. कारण त्यांना तेव्हा सुवार्थ द्यायला कोणीच नव्हतं. त्याला काळजी आहे. त्याचं मन ओळखण्याचा प्रयत्न करा. देवाला सोडून पळून जाण्यापेक्षा, है ना, शैतान तुमच्या मनावर हल्ला करतो. कोणाद्वारेही करू शकतो. कधी कधी माझ्याद्वारेही करू शकतो. मी वचन शिकवते, तुम्हाला असं वाटेल पास्टरने आज मुद्दामून मला टोमणा दिला. काय झालं? तुमच्या मनावर हल्ला झाला. मग जे घ्यायला हवं होतं ते तुम्ही घेतलं नाही. मग कसं काय फळवंत व्हाल? आज मुद्दामून पास्टरनी हे शब्द वापरले, आज मुद्दामून पास्टरनी ते शब्द वापरले. विशेष करून माझ्या फॅमिलीची भेट घ्या आणि त्यांना विचारा, पास्टरला आठवतं का बरं काही गोष्टी? 70% गोष्टी मला माहित नसता मी काय बोलते. कारण देवाचा आत्मा बोलतो, मी एक फक्त साधन आहे त्याचं. आमेन. कळतंय तुम्हाला? पुढे वाचूया. जखर्या, लक्ष द्या. मग परमेश्वर सैतानास म्हणाला, अरे सैताना, परमेश्वर तुला धमकी देव, यरूशलेम आपलीशी करणारा परमेश्वर तुला धमकी देव, हा अग्नीतून काढलेले कोलीत नव्हे काय? यहोशवा मलिन वस्त्रे परिधान करून त्या दिव्य दूतापुढे उभा होता. यहोशवा कसे वस्त्र परिधान केलेले होता? मलिन वस्त्र, घाण वस्त्र. घाण वस्त्र आपल्या चुकांना दर्शवतात. कशाला दर्शवता? घाणेरड्या गोष्टी. घाण वस्त्र आपल्या चुकांना दर्शवत आहेत. आणि यहोशवा एक देवाचा दास देवासमोर उभा आहे. कसा? मलिन वस्त्राने. किती लोक आता या क्षणी म्हणतील, माझे देखील वस्त्र मलिन आहेत.
इथं कोणी म्हणाल बापरे मी तो चुकलोच नाही, असं कधीच तुम्ही म्हणू शकत नाही, कारण बायबल खोटं बोलत नाही. हालेलुया. रोमकरासपत्र 3:23 वाचा. कारण सर्वांनी पाप केले आहे. वेट म्हणा, सर्वांनी. कळलं का? ज्याला आपण दोष लावतोय फक्त त्यानेच नाही, तू पण केलंयस. फक्त मीच नाही केलं, पास्टर जॉलीनी पण केलंय. कळतंय का? पाप सगळ्यांनी केलंय. पुढं काय लिहिलंय बघा. आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. परत नीट वाचा. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. पुढे देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने वेट असं लिहिलेलं आहे की एक पण नीतिमान नाही, एक पण धार्मिक नाही, असं कोणी कधीच म्हणू शकत नाही की मी पाप नाही केलं, मी ह्या व्यक्तीसारखा घाणेरडा नाही, मी या व्यक्तीसारख्या चुका नाही केलेल्या. हालेलुया. कळतंय का? बायबल मध्ये 2 पुरुष होते. एक होता धर्मी पुढारी आणि एक होता जकात. लूक 18:11 वाचूया. पुरुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली. एका पुरुषाने उभं राहून स्वतःची अशी प्रार्थना केली. प्रार्थना मंदिरात तो पुरुष आला आणि त्यांनी काय प्रार्थना केली? हे देवा, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अन्यायी, व्यभिचारी आहेत. काय म्हटलं तो? इतर माणसं काय आहेत? लुबाडणारी, अन्यायी, व्यभिचारी आहेत. त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखा मी नाही. काय बोलला तो? प्रभू ह्यांच्यासारखा. लक्ष देताय का? एक पुरुष प्रार्थनेला जातोय, देवासमोर जातोय आणि काय म्हणतोय? हे देवा, इतर माणसासारखा मी लबाड्या करत नाही, मी त्यांच्यासारखा व्यभिचारी नाही, मी या जकातदारासारखा नाही. तर काय? म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. जे मला मिळते त्या सर्वांचा दशमांश देतो. जे मला मिळते त्या सगळ्यांचा मी दशमांश देतो. जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धसता आपला ऊर. पण जरा आता पॅराग्राफ चेंज झालाय. पण जकातदाराने काय केलं? काय केलं त्याने? दूर उभा राहिला. कुठून? त्या पवित्र स्थानापासून. आणि काय केलं त्याने? दूर उभा राहून स्वर्गाकडे दृष्टी लावली आणि काय बोलला? हे देवा, मज पाप्यावर दया कर. हे देवा, मज पाप्यावर दया कर. पुढे मी तुम्हाला सांगतो त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल. आमेन. कोणाची प्रार्थना देवाने ऐकली? ज्याने पाप कबूल केले. हालेलुया. जो म्हणतोय मी यांच्यासारखा व्यभिचारी नाही, मी यांच्यासारखा चुकीचा नाही, मी यांच्यासारखा घाणेरडा नाही, मी तर 2 उपवास करतो, मी तर दशमांश देतो. परमेश्वराने त्याला रिकामं घरी पाठवलं. पण ज्याने सगळी लाज बाजूला ठेवून
बायबल सांगतं देवाप्रती एक आदरयुक्त भीती ठेवा. ती आदरयुक्त भीती ठेवून त्याने थोडा डिस्टन्स मेंटेन करून स्वर्गाकडे हात उभारून काय म्हटलं, हे देवा मी पापी आहे, मी चुकलो आहे, माझ्यावर दया कर. आणि बायबल सांगतं त्या जकातदाराची, त्या पापी जकातदाराची देवाने प्रार्थना ऐकली. देवाचं हृदय इथे समजतं का तुम्हाला? ते विश्वासणारे लोकच नाही ज्यांना देवाचं हृदय कळत नाही. तू जेव्हा चुकतो तुझ्यापेक्षा जास्त त्याला त्रास होतो. तू लांब पळतो तेव्हा तुझ्यापेक्षा जास्त देवाला त्रास होतो. तो घरामध्ये बसून आरामशीर चहा पित नाही तुझा परमेश्वर. दारात उभं राहून तुझ्या येण्याची वाट पाहतो तो तुझा परमेश्वर. बायबल सांगतं कोणी पाप केलं नाही असं जगात कोणी नाही. सगळ्यांनी पाप केलं आणि परमेश्वराच्या महिमेला मुकले आहेत, परमेश्वराच्या गौरवाला मुकले आहेत. आज का हवं ते तुमच्या जीवनावर आशीर्वाद तुम्हाला दिसत नाहीये? एकतर तुम्ही चुकांवर चुका करत आहात, तुम्ही खरा पश्चाताप केलेला नाही, तुम्ही मन बदलणारे आहात. सरडा माहितीये ना, काही लोकांची मनं सरड्यासारखी राहतात, रंग बदलणारी. चर्च मध्ये पवित्र, बाहेर गेल्यावर अपवित्र. फक्त चर्च मध्ये आराधना करायची, बाहेर गेल्यावर प्रभूला विसरून जायचं. किती लोकांनी मागच्या रविवारी बायबल उघडलं असेल, ते आता उघडलंय तुम्ही, हो की नाही? आता येऊन कळालं की तुमची जी 100ची नोट होती ती तुमच्या बायबल मध्येच होती आणि तुम्ही घरभर शोधली, हो की नाही? आणि मग म्हणायचं देवा तू मला आशीर्वादित कर. आणि मग म्हणायचं मी पापी आहे म्हणून मी देवाच्या राज्यात कामाला येत नाही. तू बायबल वाचत नाही म्हणून तू देवाजवळ जात नाही, देवाजवळ जात नाही म्हणून महिमा तुझ्यावर उतरत नाही, हवा तो परिणाम तुझ्या जीवनामध्ये होत नाही. कसं कळेल तुमच्या हातात जे शास्त्र आहे ते देवाचं हृदय आहे? त्याने तुम्हाला क्षमा केली आहे का नाही कसं कळेल? तुमचे मलिन वस्त्र त्यांनी बदलले का नाही हे तुम्हाला कसं कळेल? तुम्हाला तुमचे घाणेरडे कपडे दिसत आहेत, तुम्हाला तुमच्या चुका दिसत आहे, पण देवाने तुमच्यासाठी काय अद्भुत काम केलं हे शास्त्र वाचल्याशिवाय कळणारच नाही. यशाया 64:6 वाचूया. आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत, आमची सर्व नीतीची कृत्ये घाणेरड्या वस्त्रासारखी झाली आहेत. आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलो आहोत, आमच्या अधर्माने आम्हाला वादळाप्रमाणे उडून दिले आहे. काय काय केलंय? आपल्या अधर्माने आपल्याला वादळाप्रमाणे उडून दिलंय. बायबल काय सांगतं माहितीये का? तुमची धार्मिकता माझ्या समोर घाणेरड्या चिंदीप्रमाणे आहे. म्हणून मग आपण धार्मिक कामं करायची नाही का? नाही, तसं करू नका. मी जर म्हटलं मी सेवा करून फायदाच नाही, देवासमोर घाणेरड्या चिंदीप्रमाणेच आहे, तर मग मी जाऊ कशाला प्रार्थनेला? हे सुद्धा खूप चुकीचं आहे. याला आत्मिक घमंड म्हटला जातो. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही स्वतःला माफ करत नाही तोपर्यंत देव तुमच्या जीवनावर कार्य करू शकत नाही. देवाची इच्छा आहे तुम्ही शुद्ध व्हावे. देवाची इच्छा आहे तुम्ही चुकांना विसरून पुढे जावं. देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याच घाण डबक्यामध्ये बुटक्या मारू नये. जरा बाहेर या, वाहत्या झऱ्यात पोहायला लागा. हालेलुया. किती लोकांनी आपल्या जीवनाचं नुकसान केलं आहे फक्त ह्यामुळे की मी चुकीचा आहे, माझा पास्ट चुकीचा आहे म्हणून तुम्ही तिथंच पडले. आमेन. बायबलमध्ये किती अशा स्त्रिया आहेत ज्या प्रभूच्या मागे ज्यांनी सेवा केली, त्या सगळ्या पापी स्त्रिया होत्या. जर त्या पापी होत्या तर प्रभूने त्यांना म्हणायचं होतं की तुम्ही माझ्या बरोबर येऊ नका, तुमच्या बरोबर मी पण कॅरेक्टरलेस दिसेल. पण तसं नाही केलं. देवाला क्षमा काय आहे हे माहिती आहे. ज्याला क्षमा केली आहे त्याला केली आहे, मग लोक काही म्हणू द्या तुम्हाला.
तुम्ही स्वतःला क्षमा करा आणि पुढे चला. मी स्वतःला क्षमा केलं आणि आज पण करते, काल पण करून आले. कमान आपल्या हृदयावर हात ठेवा, म्हणा स्वतःला क्षमा कर, देवाची महिमा पाशील. हालेलुया. जीवनाचा जो झरा आहे ना, तो येशूकडून नाही, तुमच्यामधून वाहणार आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही ते आहात ज्याच्याद्वारे ते वाहणार आहे. आता तुम्हीच तुमचे फाटक बंद ठेवशाल दोषानी. ओ मी पाप केलंय, मी चुका केल्याय, मी योग्य नाही. हालेलुया. मग येशूचं बलिदान काय कामाचं मला सांगा. तुझ्या मळक्या वस्त्रांनी, तुझ्या अनितीच्या कामाने तुला काय केलंय, उद्ध्वस्त करून टाकलंय. पण परमेश्वर पुढे काय म्हणतो, एकदम फास्ट रीड करू आपण. तुझा धावा करणारा कोणी नाही, तुझा आश्रय करण्यासाठी कोणी स्वतःला जागृत करत नाही. कारण तू आपले मुख आमच्यापासून लपवले आहेस. आमच्या अधर्माच्या योगानेच तू आम्हाला भस्म केले आहेस. तर आता हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस, आम्ही माती आहोत, तू आमचा कुंभार आहेस, आम्ही सर्व तुझ्या हातची कृती आहोत. म्हणा, तर आता हे आमच्या परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस. आहे का नाही देव तुमचा पिता? आमेन. पुढे, हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस, आम्ही माती आहोत, तू आमचा कुंभार आहेस, आम्ही सर्व तुझ्या हातची कृती आहोत. हे परमेश्वरा, फार कोपू नकोस, आमचा अधर्म सदा स्मरू नकोस. पहा, दृष्टी लाव, आम्ही तुला विनवतो, आम्ही सर्व तुझी प्रजा आहोत. तुझी पवित्र नगरे वने बनली आहेत, सियोन रान बनली आहे, यरूशलेम ओसाड झाली आहे. आमचे पूर्वज ज्या आमच्या पवित्र व सुशोभित मंदिरात तुला स्तवित, ते अग्नीचे भक्ष्य झाले आहे आणि आमच्या सगळ्या मनोरम वस्तू नष्ट. 64 अध्यायामध्ये सगळं चर्चा झाली. काय चर्चा झाली? आम्ही पाप केलाय, तू कुंभार आहेस, तू पिता आहेस, तू असा आहे. हालेलुया. आणि जसंही पुढे आलो, परमेश्वर म्हणतो, पहा, मी नुसतं तुलाच नाही बदलणार, तुझ्यावरचं आकाश आणि खालचं भूमी सुद्धा बदलून काढणारा देव. हालेलुया. देव फक्त हृदय नाही बदलत, मग तुमच्या आजूबाजूची हवा सुद्धा बदलतो. पण जेव्हा तू तयार राहतोस, तुम्ही जर म्हणणार ना, माझ्यावर विश्वास ठेव देवा, मी तुझ्या कामाचा व्यक्ती आहे, देव नक्की काम करेल. किती लोक असं म्हणू शकतात, देवा माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्या कामाचा व्यक्ती आहे. प्लीज. हालेलुया. किती लोकांचा कळवळा असतो तो, की तुम्ही चुकलेले आहेत, पण तरी तुम्ही देवाला म्हणताय, प्लीज देवा माझ्यावर विश्वास ठेव, मला त्यागून देऊ नकोस. तेव्हा परमेश्वर म्हणतो, ठीक आहे, तू रेडी आहेस का? मी तुझ्यावरचं आकाश आणि पायाखालची भूमी बदलील, तुझ्या आजूबाजूचं वातावरण बदलील, म्हणजे पाप करायला तुला चान्सच राहणार नाही. हालेलुया. कारण तो पिता आहे, तो तुझा कुंभार आहे. अरे, एका कुंभाराकडनं जर मडकं बिघडलंच तर तो त्याला फेकून नाही देत. तो कुंभार आहे, तो पुन्हा ती माती घेऊन मळून त्याचं एक उत्तम पात्र बनवू शकतो. सेम तुझा परमेश्वर आहे, ज्याने तुला बनवलं. जर तू बिघडला असशील आणि आज जर तू तुझ्या स्वतःला संपूर्णपणे देवाच्या हाती सोपवशील, तर पुन्हा एकदा तुला तो एक नवीन पात्र बनवेल. कम ऑन, मी प्रॉफिटिकली तुमच्याशी बोलत आहे. हालेलुया. अजून सुद्धा प्रभू तुम्हाला बनवू शकतो. तुम्ही म्हणशाल, शैतान माझं मन मला दोष लावतंय. तुझं मन नाही तुला दोष लावत आहे, तो बाजूला उजव्या बाजूला उभा राहणारा शैतान आहे ना, तो तुला दोष लावतो. पण परमेश्वर जर म्हणतोय, ए शैताना, तू याच्यावर लावलेले दोष मी नाकारत आहे. आज माझ्याकडनं लिहून घ्या, तुमच्यावर जेवढे पण दोष आरोप लावण्यात आले आहेत, किंवा तुमचं मन जे तुम्हाला दोष आणि आरोप लावत आहे, देव स्वर्गात त्याचा नाकार करत आहे. हालेलुया. स्वर्गातनं नाकार करत आहे. जर हायकोर्टानेच ठरवलं की मला याला शिक्षाच द्यायची नाही, तर ते आदरे पादरे वकील करतील काय तुमचं?
त्यांनी किती पण काही पण आणू द्या, जर तुमचा हायकोर्टचा जजच म्हणतोय मी याला दोषी ठरवत नाही, तुमचा देव तुम्हाला दोषी ठरवत नाहीये. हालेलुया. पुढे बघा. परंतु जे मी उत्पन्न करतो त्याने तुम्ही सदा आनंदी व्हा व उल्हास पावा. पहा, मी यरूशलेम उल्हासमय, तिचे लोक आनंदमय करतो. मी यरूशलेमेविषयी उल्हास पावेन, माझ्या लोकांविषयी आनंद पावेन. Yes. तिच्यात शोकाचा व आकांताचा शब्द पुन्हा ऐकू येणार नाही. यापुढे थोडे दिवस वाचणारे अर्भ तिच्यात जन्मास येणार नाही. आमेन. जो पुऱ्या आयुष्याचा होणार नाही असा म्हातारा तिच्यात असणार नाही. तेथील जो कोणी वचन तरुणपणे 24. त्यांनी हाक मारण्यापूर्वी मी उत्तर देईन. ठीक आहे, 23 पासून वाचा. त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाही. संकट तत्काळ गाठील अशा संततीला ते जन्म देणार नाही. कारण परमेश्वराने आशीर्वाद दिलेली ती संतती आहे व त्यांची मुले त्यांच्या जवळ राहतील. आमेन. त्यांनी हाक मारण्यापूर्वी मी उत्तर देईन. Yes. ते बोलत आहेत तोच मी त्यांचे ऐकेन असे होईल. तेव्हा लांडगा व कोकरू एकत्र चरतील. हालेलुया. तेव्हा लांडगा व कोकरू एकत्र चरतील. याचा अर्थ समजतो का? आजूबाजूला सगळं पाप पाप राहील, पण तुम्ही हनोकासारखे परमेश्वराजवळ बसणारे लोक राहाल. तुम्हाला ते इफेक्टच करणार नाही. आमेन. पुढे. सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल, सर्पाचे खाणे धूळ होईल. माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाही, नासधूस करणार नाही असे परमेश्वर म्हणतो. रोमकरासपत्र 8:1. म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच. आमेन. म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंड आज्ञा नाही. एवढं लक्षात ठेवा की तुमच्यावर दंड आज्ञा नाहीये, पापाचा परिणाम होतो. मी तुम्हाला ना 100 वचनं देऊ शकते की देव तुमच्यावर प्रीती करतो, हे करतो, ते करतो. मला तुम्हाला प्रोत्साहित करायचंय की जुनं ते आता सोडून द्या, चुका झाल्या त्या सोडून द्या, पुढं पळा. काय तुम्हाला वाटतं की तुम्ही रेस मध्ये आहात जीवनाच्या? चलती का नाम गाडी, वैसी जिंदगी, हो की नाही? चालताय ना तुम्ही, रोज उठताय, कामाला जाताय, जेवताय, पैसे भरताय, हे करताय, ते करताय. जर ख्रिस्तामध्ये तुम्ही थांबून गेले तर त्या जगण्याचा अर्थ काय? शैतान आयुष्यभर तुम्हाला दोष देत राहील लहानपणी झालेल्या गोष्टींचा. लहानपणी चुकलेला असतो. जसं जसं तुम्ही पवित्रताईच्या कामात वाढायला लागता, जसं जसं तुम्ही आत्म्यात वाढायला लागता ना, तसं तसं शैतान काय करतो? चुकांना आठवून देतो. जसं तुम्ही 3 तास प्रार्थनेला बसशाल, तुमचा 1.5 तास तुमच्या चुकांमध्येच जाईल. तू हे केलंयस, तू हे केलंयस. कोण आहे तो? शैतान. समजतंय? आणि तो काय करतो? तुम्हाला आत्म्यामध्ये खाली पाडतो. म्हणून मनाचं रक्षण कर. शास्त्र काय सांगतं त्याचा विचार करा. हालेलुया. ख्रिस्तामध्ये आपल्याला दंड आज्ञा नाहीये. याचा अर्थ असा नाही की आपण पापच करायचं, पण याचा अर्थ असा पण नाहीये की आता पाप झालंय म्हणून मी देवाला सोडूनच द्यायचं. किती लोकांशी मी बोलत आहे. शेजारच्याला म्हणा, चला चला पुढे चला. आमेन. महिमेला आपल्याला घ्यायचंय की नाही? कोणती महिमा? स्वर्गीय महिमा. आमेन. किती महान परमेश्वराची आपण सेवा करतो. या आपल्या जागेवर आपण उभे राहूया. पहिले योहान 1:9. जर आपण आपली पापे पदरी घेतली जर आपण आपली पापे पदरी घेतली
तर तो विश्वसनीय व न्यायी आहे. आमेन. देव विश्वसनीय आणि न्यायी परमेश्वर आहे. जो कोणी आपलं पाप कबूल करतो ना, देव त्याला खूप प्रेमाने क्षमा करतो, चुका मान्य करतो. मत्ती 5:1 मध्ये असं लिहिलेलं आहे की धन्य आहे तो व्यक्ती जो आपल्या आत्मिक उणीव कबूल करतो. तो जो परुषी होता त्याने कशी प्रार्थना केली, माझ्याकडे लक्ष द्या. त्या परुषाने कशी प्रार्थना केली, हे देवा, मी या लोकांसारखा पापी, मी या लोकांसारखा व्यभिचार केला, मी या लोकांसारख्या चुका, मी या झकातदारासारखा नाहीये. हा, परमेश्वराने ऐकली का त्याची प्रार्थना? कारण बायबलमध्ये असं लिहिलंय, जो कोणी आपल्या चुका पदरी घेतो, येस मी चुकलोय, हा मी चुका केल्या देवा, मी जवान असताना चुका केल्या, मी लहान असताना चुका केल्या, मी कालपर्यंत पण तुझ्या विरुद्धच वागलोय. देव आज किती तळमळीने तुमची वाट पाहतोय तुम्हाला माहितीये का? देवाला किती मनापासून असं वाटत असेल की कधी ही व्यक्ती कबूल करेल की मी चुकलोय आणि कधी मला ह्या व्यक्तीच्या जीवनात काम करता येईल. कारण तुमच्यासाठीचे सगळे आशीर्वाद त्याने ठेवलेले आहे, पण चुकतं काय माहिती का? आपण कबूल नाही करत आहे, आपण पळतोय देवापासून लांब. शैतानाने काय केलंय? तो अजून पण शैतानच का आहे? तो का नाही बदलला? एक देवाचा पुत्र असून तो का नाही बदलला? कारण त्याने कधीच क्षमा मागितली नाही, त्याने आपल्या चुका कधीच पदरात घेतल्या नाही. परमेश्वराने आदामाला विचारलं, तू फळ का खाल्लं? तो म्हणतो, हिने दिलं, हवेने मला दिलं. हवेला विचारलं, तू असं का केलं? तर म्हणतो, मला सापाने फसवलं. सेम चाललं ना आपलं, बरोबर की नाही? मी म्हणतो, तुम्ही का चुकले? यांनी तसं सांगितलं. देव म्हणतोय, तू ह्या पापात का पडलास? त्याने मला पाडलं, मी नव्हतो त्याच्यातला. जोपर्यंत हा स्वभाव तुमच्यामध्ये राहील ना, या व्यक्तीमुळे मी पाप केलाय, याच्यामुळे माझं वाटोळं झालं, हिच्यामुळे माझं असं झालंय, तुम्ही महिमा पाहूच शकणार नाही देवाची. जोपर्यंत आपण आपली पाप आपल्या पदरी घेत नाही, देवाची महिमा आपण पाहू शकत नाही. कुठपर्यंत ना आपण एकमेकांना दोष देणार? हालेलुया. देवाचं हृदय काय? तू देवाजवळ जावं. आपण कन्व्हिन्स करतो पास्टरला, माझ्यासाठी प्रार्थना करा, मी लय देवापासून लांब गेलोय. बंद करा ते. येणाऱ्या दिवसात पास्टर प्रार्थना करतोय म्हणजे काय, असं हात पुढे करून प्रार्थना करण्यासारखं होईल ते. थोडी भीक दे दो पास्टर. पास्टर जवळ भीक मागणं बंद करा, स्वतः जा देवाजवळ. आमच्यासाठी प्रार्थना करा, आम्ही आत्म्यात लय पडलोय, क्षमा माग, जसा उठशील बघ. हालेलुया. काय बेटर राहील? मी असं म्हणणं, हे देवा ह्यांना क्षमा कर, का तुम्ही असं म्हणणं, हे देवा मला क्षमा कर? काय बेटर राहील? तुमचं नातं जुडतं ना देवा बरोबर. हालेलुया. देवा बरोबर नातं दृढ करा, त्याचं हृदय ओळखून घ्या, त्याच्या हृदयाजवळचे व्हा. दावीद राजाने किती घोर पाप केला, व्यभिचार पण केला, मर्डर पण केला, साजिश म्हणता ना, एक षडयंत्र रचलं त्यांनी. देवाच्या नजरेत ते सगळ्यात चुकीचं पाप होतं. पण तरी बायबल असं सांगतं की दावीद हा माझ्या हृदयाजवळचा आहे. कारण माहिती काय? त्याने त्याचे पाप पदरी घेतले. स्तोत्रसंहिता 51 आहे का 58 आहे,
काढा म्हणजे समजेल तुम्हाला. स्तोत्रसंहिता 51. बघा दावीद राजा काय म्हणतो. हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. कारण मी आपले अपराध जाणून आहे. म्हणा, मी आपले अपराध जाणून आहे. बरेच लोक अपराध करतात पण ते अपराध जाणून नाहीत. मी नाही केलं. मांजर दूध पिती आणि मिशी पुसती आणि काय म्हणते, तिला वाटतं ती डोळे झाकून दूध पिती, तिला कोणीच पाहत नाही. बरेच माणसं असे आहेत, चुका केल्यात पण जाणून नाहीये, म्हणजे कबूल नाही करत. प्रॉब्लेम तिथेच आहे, तुमचे आशीर्वाद तिथेच थांबले. ते कमरेचं दुखणं ना, ते ऍक्च्युली त्याच्यामुळे चाललंय. हालेलुया. कशामुळे आलेला आहे तो प्रॉब्लेम? तो तुझा जुना मित्र कधी तुझा शत्रू होता, त्याने तुला माफ केलं होतं, पण आता परत तो तुझ्या मागे लागलाय. किंवा तुझा चांगला मित्र आता तुझा शत्रू झालाय, कारण तू तुझ्या पापाला जाणून नाहीयेस. दोन गोष्टी होतात. जोपर्यंत तुम्ही क्षमा मागत नाही, तुमचा गर्व घमंड तसाच ठेवता, तुम्ही परमेश्वराच्या महिमेला मुकता. देव क्रोध नाही करत. देव दयाळू आहे आणि मंद क्रोध आहे. तो सदाकाळच टाकून देत नाही, पण आपण आपली जी सोच आहे ना, आपले जे विचार आहेत ते बदलत नाही. चुकांवर चुका, चुकांवर चुका, चुकांवर चुका. पण दावीद राजा इथे काय म्हणतो, देवा मी माझं पाप जाणू नये, मी तुझ्या आणि तुझ्याच विरुद्ध चुकलो आहे. आपण सगळ्यांची क्षमा मागतो. आई वडिलांना दुखवलं, आई वडिलांची क्षमा मागतो. आपण पती पत्नीला दुखवलं, पती पत्नीची क्षमा मागतो. मित्र मित्राची, मैत्रीण मैत्रिणीची, बहीण बहिणीची, भाव भावाची. आणि आपल्याला वाटतं सॉल हो गया सब. त्याची कोण मागेल? किंवा उलट आहे बर का, इथं सगळ्या परिवाराला दुखवायचं आणि जाऊन प्रार्थनेला म्हणतात, प्रभू मी चुकलो, मला क्षमा कर. आणि इकडं कोणाची क्षमा मागायची नाही. दोन्ही बाजूनी नाणं एका बाजूचं खोटं असतं. नाण्याला दोन्ही बाजू असतात. आमेन. दावीद राजा काय म्हणतो, कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप तुझ्या पुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. म्हणा, तुझ्या विरुद्धच मी पाप केले. आमेन, आमेन. वचन 7. एजोबाने माझा पापमाल काढ, म्हणजे मी निर्मळ होईन. मला धू, म्हणजे मी बर्फावून शुभ्र होईन. आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे. आमेन. काय करतोय दावीद राजा इथे? माझ्या याच्यात लिहिलंय, शुद्ध करणारं रक्त माझ्यावर शिंपड, म्हणजे मी शुद्ध होईल. किती जण बिलीव्ह करता की येशूचं रक्त तुमच्या जवळ